नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस कोचिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आजचा आपला टॉपिक आहे सर्कल म्हणजे वर्तुळ, जो की खूप सिंपल आहे. ठीक आहे, चला तर मग सुरू करूयात. चला तर मग आता आपण आपल्या प्रॅक्टिस सेटमधला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया. ठीक आहे, खूप सिंपल, खूप इझी आहे. पहा, इन द ॲडजॉइनिंग फिगर ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल. फ्रॉम पॉईंट आर सेगमेंट आर एम अँड सेगमेंट आर एन आर टँजेंट सेगमेंट्स टचिंग द सर्कल ॲट पॉईंट एम अँड एन. ठीक आहे, या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं, सर्कल आहे, सेंटर केंद्रबिंदू ओ आहे आणि आर बिंदूमधून, जो की वर्तुळाच्या बाहेर आहे, आर बिंदूमधून या ठिकाणी दोन रेषाखंड वर्तुळावरती काढलेले आहेत, जे की स्पर्शिका असतील. ठीक आहे, नेक्स्ट काय सांगितले पहा, इफ ओ आर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. ओके, ओ आर 10 सेंटीमीटर आहे, 10 सेंटीमीटर आहे. नेक्स्ट, अँड रेडियस ऑफ द सर्कल इज 5 सेंटीमीटर. रेडियस या ठिकाणी मी ड्रॉ केलेली आहे, जी की 5 सेंटीमीटर आहे. ओके, मग प्रश्न काय आहे, देन व्हॉट इज द लेंथ ऑफ इच टँजेंट सेगमेंट. तर फर्स्ट क्वेश्चन, ॲक्च्युली दोन क्वेश्चन आहेत, त्यातला फर्स्ट असा आहे, व्हॉट इज द लेंथ ऑफ इच टँजेंट सेगमेंट. तर प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी किती आहे. ठीक आहे, आपण फर्स्ट सॉल्व्ह करू, नंतर त्याच्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपण तो नंतर सॉल्व्ह करू. ठीक आहे, काय विचारलं या ठिकाणी पहा, सर्कल आहे, केंद्रबिंदू ओ आहे आणि बाहेरच्या बिंदूतून वर्तुळावर दोन स्पर्शिका खंड काढलेले आहेत, जे की एम आणि एन मध्ये वर्तुळाला स्पर्श करत आहेत. ओ आर 10 सेंटीमीटर आहे, वर्तुळाची त्रिज्या रेडियस 5 सेंटीमीटर आहे. तर प्रत्येक स्पर्शिका खंडाची इच टँजेंट सेगमेंट लांबी किती असेल, लेंथ किती असेल. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून वर्तुळावर काढलेल्या स्पर्शिका खंडाची लांबी समान असते. ठीक आहे, टँजेंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम अँड एक्सटर्नल पॉईंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट, असा थेरम आपण पाहिलेला आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी आपण फक्त एक टँजेंट सेगमेंट या ठिकाणी फाइंड आउट करू, त्याची लेंथ किती आहे, दुसरी पण तेवढीच असेल. ठीक आहे, आता हे कसं करणार पहा, आता रेडियस आणि टँजेंट आहे, एकमेकाला लंब असतील, परपेंडिक्युलर असतील. आपण टँजेंट थेरम स्पर्शिका त्रिज्या प्रमेय पाहिलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये माहिती आहे आपल्याला, वर्तुळावर काढलेली स्पर्शिका ही त्या त्रिज्येला लंब असते. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी पहा 90चा अँगल तयार झालेला आहे, या पण ठिकाणी 90चा अँगल तयार झालेला आहे. स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार आपण त्या ठिकाणी लिहिणार आहोत. आणि कुठल्याही एका ट्रायंगलमध्ये पायथागोरस थेरम अप्लाय करायचं आहे. दोन बाजू माहिती आहेत, एक बाजू सापडेल उरलेली. ठीक आहे, ही बाजू म्हणजेच स्पर्शिका खंडाची लांबी, तेवढीच ही पण असेल. ठीक आहे, खूप सिंपल, खूप इझी आहे. आपण हे सॉल्व्ह करूयात. जे काही दिले ते तुम्हाला लिहावं लागेल, ॲन्सर लिहिते वेळेस लक्षात घ्या. हा सगळा मॅटर तुमच्या क्वेश्चनमध्ये असतो, हे तुम्हाला लिहावं लागेल, याच्यावरती मी येत नाही, हे तुम्ही त्या ठिकाणी पाहून लिहू शकता. ओके, ड्रॉ ओ एम अँड ओ एन. ओ एम आणि ओ एन काढा, असं लिहा. नेक्स्ट पुढे पहा ओ एम परपेंडिक्युलर आर एम अँड ओ एन परपेंडिक्युलर आर एन. ठीक आहे, आता आपण डायरेक्ट परपेंडिक्युलर लंब का दाखवला, याचा रिझन लिहा. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय, स्पर्शिका त्रिज्येला लंब असते. ठीक आहे, टँजेंट थेरम आपण व्हेरी फर्स्ट या टॉपिकमधला थेरम पाहिला होता बघा. ठीक आहे, टँजेंट थेरम हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय असं लिहा. ठीक आहे, आता पहा, वर एक ट्रायंगल आहे, खाली एक ट्रायंगल आहे. कोणत्याही एका ट्रायंगलमध्ये पायथागोरस थेरम अप्लाय करायचा आणि आपला फर्स्ट जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर येऊन जाईल. ठीक आहे, लिहा. इन ट्रायंगल ओ एम आर, इन ट्रायंगल ओ एम आर अँगल एम इज इक्वल टू 90 डिग्री. ठीक आहे ना, अँगल एम इज इक्वल टू 90 डिग्री. का 90 डिग्री आहे, 90 अंश काय आहे, टँजेंट थेरमनुसार. ठीक आहे, स्पर्शिका त्रिज्येला लंब असते, हे आपल्याला माहिती आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी त्या ट्रायंगलमध्ये पायथागोरस थेरम अप्लाय करणार आहोत आणि एम या ठिकाणी 90चा अँगल तयार होईल. देअरफोर ओ आर स्क्वेअर हायपोटेन्यूज स्क्वेअर. ठीक आहे, हायपोटेन्यूज ओ आर आहे, 90 अँगल समोरची बाजू हायपोटेन्यूज असते, कर्ण असतो, हे आपल्याला माहिती आहे. ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू ओ एम स्क्वेअर प्लस वॉट एम आर स्क्वेअर. ठेवा किमती, ओ आर 10. ठीक आहे, 10चा वर्ग, ओ एम आहे 5, 5चा वर्ग आणि एम आर स्क्वेअर ॲज इट इज. ठीक आहे, नेक्स्ट हे पहा काय होईल मग, हे येईल 100 इज इक्वल टू 25 प्लस एम आर स्क्वेअर. ठीक आहे, काही हे 25 या साईडला घ्या, मायनसमध्ये येईल. देअरफोर हे लिहित चला, देअरफोर
100 मायनस 25 इज इक्वल टू MR स्क्वेअर. हे किती येईल 75. ठीक आहे. देअरफॉर MR स्क्वेअर इज इक्वल टू या दोघांची वजाबाकी येईल 75. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साईड. ठीक आहे. असं लिहा दोन्ही बाजूंची वर्गमुळे काढून. काय येईल मग MR इज इक्वल टू हे √75. ठीक आहे. याला जर आपण ब्रेक केलं, याची जर फोड केली तर ती काय येईल MR इज इक्वल टू 25 3 75. 25 × 3 हे 25 बाहेर घेऊन या. काय येईल मग हे पहा. देअरफॉर MR इज इक्वल टू 5√3 सेंटीमीटर. ठीक आहे. एका टेंजंटची लेंथ, एका स्पर्शिका खंडाची लांबी आपल्याला सापडलेली आहे 5√3. ठीक आहे. 5√3 सेंटीमीटर. ही पण तेवढीच असेल ना 5√3 सेंटीमीटर. ठीक आहे. त्यामुळे देअरफॉर MR इज इक्वल टू NR इज इक्वल टू 5√3 सेंटीमीटर. याचं रिझन लिहायचं. रिझन काय येईल याचं रिझन लिहायचं टँजेंट सेगमेंट थेरम. ठीक आहे. टँजेंट सेगमेंट थेरम. ओके. या ठिकाणी स्पर्शिका खंडाचे प्रमेय असं लिहा मराठीमध्ये. ओके. तर खूप इझिली तुम्ही हा जो या क्वेश्चन 2 मध्ये फर्स्ट क्वेश्चन होता आपण तो सॉल्व्ह केलेला आहे. तुम्हाला थेरम माहीत पाहिजे तरच तुम्ही हे इझिली सॉल्व्ह करू शकता. ओके. त्याच्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन पहा काय. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRO. कुठे आहे MRO. MRO. ठीक आहे. MRO या ठिकाणी पहा हा अँगल. ओके. नेक्स्ट व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRN. MRN म्हणजे हा मोठा, म्हणजे या अँगल हा जो अँगल आहे MRN हा किती अंशाचा असेल आणि हा पहा हा एक. ओके. आपण दुसऱ्या अँगलवरती नंतर येऊ. फर्स्ट अँगल MRO पहा. MRO तुम्ही कसा फाइंड आउट करणार. वरचा ट्रायंगल जर तुम्ही पाहिला तर लक्षात घ्या हा OR कर्ण आहे, हायपोटेन्यूज आहे आणि हायपोटेन्यूजपेक्षा या त्रिकोणामध्ये एक बाजू अर्धी आहे. आपण पाहिलं बघा 30 60 90 त्रिकोणाचे प्रमेय, त्याची प्रॉपर्टी पहिली बाजू 30 60 90 त्रिकोणामध्ये काय असतं 30 समोरची बाजू कर्णाच्या अर्धी असते. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी ही जी बाजू आहे हाफ ही कर्णाच्या अर्धी आहे. म्हणजे नक्कीच याच्या समोरचा जो कोन आहे जो MRO आपल्याला विचारलेला आहे तो 30 अंशाचा असेल. फक्त तुम्हाला ते लिहायचे प्रॉपरली. म्हणजे या ठिकाणी 30 60 90 त्रिकोणाच्या प्रमेयाचा व्यत्यास असेल, कॉन्व्हर्स असेल. 30 60 90 ट्रायंगलचा कॉन्व्हर्स यूज करून आपल्याला हे प्रूफ करायचे की MRO जो अँगल विचारलेला आहे तो 30चा आहे. सेम खालचा अँगल ORN पण 30चा असेल, कारण दोन्ही ट्रायंगल जर पाहिलं तुम्ही तर दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत, करस्पॉन्डिंग अँगल पण कॉन्ग्रुएंट असतील. हा जर 30चा आपण प्रूफ केला जो की येणारच आहे, हा 30 हा पण 30 असेल ना, 30 आणि 30 60 म्हणजे MRN जो विचारला आपल्याला नेक्स्ट अँगल तो 60चा असेल. ठीक आहे. खूप इझी आहे, खूप सिंपल आहे. फक्त ते तुम्हाला व्यवस्थित लिहायचे. 30 60 90 30 60 90 ट्रायंगलचा जो थिअरम आहे त्याचा कॉन्व्हर्स या ठिकाणी यूज करायचा आहे. ओके. कर्णाच्या अर्धी बाजू आहे ही 5, म्हणजे 5 समोरचा अँगल 30 असेल. ठीक आहे. हे लिहून घ्या. मी इरेज करतो. नंतर जो नेक्स्ट क्वेश्चन आहे जे दोन अँगल आपल्याला विचारले आहेत त्याचा आन्सर मी या ठिकाणी लिहितो. ठीक आहे. ओके. पहा काय करणार मग या ठिकाणी. आता ही OM जी साईड आहे ती मी OR सोबत कम्पेअर करतो आणि दाखवतो की OM ORपेक्षा हाफ आहे म्हणून. ठीक आहे. म्हणजे कॉन्व्हर्स यूज करून 30 60 90 त्रिकोणाच्या प्रमेयाचा कॉन्व्हर्स व्यत्यास यूज करून आपण OR समोरचा जो अँगल आहे तो 30 अंशाचा दाखवणार आहोत. ठीक आहे. पहा काय करायचं आपल्याला. अँगल MRO फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. ओके. पहा इन ट्रायंगल OMR हे काय करतो या दोन बाजू कम्पेअर करतो. OM बाय OR इज इक्वल टू 5/10. 5 1 जा 5 5 2 जा 10. OR त्या साईडला घेऊन जा. OR आहे कर्ण आहे हायपोटेन्यूज आहे. देअरफॉर OM इज इक्वल टू हे 1/2 आणि हे तिकडे जाईल गुणाकारामध्ये OR. पहा एक साईड कर्णापेक्षा अर्धी आलेली आहे. एक साईड कर्णापेक्षा अर्धी आलेली आहे याचा अर्थ त्या साईड समोरचा कोन हा 30 अंशाचा असेल. 30 60 90 प्रमेयाच्या व्यत्यासानुसार कॉन्व्हर्स. ठीक आहे. कोणती साईड आहे OM कर्णाच्या अर्धी आलेली आहे. OM समोरचा कोन 30 अंश असेल OM
आणि समोरचा कोण आहे हा आर, MRO जो आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे. देअरफोर पुढे लिहा बाय कॉन्व्हर्स ऑफ 30, 60, 90 ट्रायंगल, 30, 60, 90 प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. ठीक आहे. तुम्ही डायरेक्ट लिहू शकता अँगल MRO इज इक्वल टू 30 डिग्री. ठीक आहे. MRO 30 अंश आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं आहे MRN. ठीक आहे. सिमिलरली याचप्रमाणे जो खालचा अँगल आहे ना कोणता NRO किंवा ORN म्हणा, हा खालचा अँगल हा पण 30 अंश येईल. ठीक आहे. सिमिलरली अँगल ORN किंवा NRO म्हणा, अँगल NRO हा पण 30 अंश येईल याच वेमध्ये. ठीक आहे. म्हणजे आता आपल्याकडे दोन अँगल आले कोणकोणते MRO 30 अंश आणि NRO हा पण 30 अंश, हा खालचा अँगल. ओके. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन जो विचारला आपल्याला MRN विचारला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, MRN बरोबर आहे ना. ठीक आहे. लिहा मग देअरफोर अँगल MRN इज इक्वल टू, दोन अँगलची आता काय होईल बेरीज होईल ना, अँगल MRO प्लस अँगल NRO आणि दोन्ही अँगल्स आपल्याकडे आहेत 30 अंश 30 डिग्री आणि हा पण किती आहे 30 डिग्री. म्हणजे अँगल MRN किती येईल देअरफोर अँगल MRN इज इक्वल टू 60 डिग्री. ठीक आहे. अशा प्रकारे खूप इझिली हे तुम्ही सॉल्व करू शकता. आय होप हे तुम्हाला समजलं असेल आणि समजतं, काही अवघड नसतं. ठीक आहे. एकदा स्वतः करा, खूप इंटरेस्टिंग, खूप मजेशीर असतं सगळं. ठीक आहे. लिहून घ्या. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करूयात. चला तर मग आता आपण आपल्या प्रॅक्टिस सेटमधला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3 तो सॉल्व करूयात. खूप सिम्पल, खूप इझी आहे. पहा काय आहे. सेगमेंट RM अँड सेगमेंट RN आर टँजंट सेगमेंट्स ऑफ अ सर्कल विथ सेंटर O. ठीक आहे. या ठिकाणी O केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळावरती RM आणि RN हे जे रेषाखंड आहेत ते स्पर्शिक आहेत. ठीक आहे. नेक्स्ट प्रूव्ह दॅट, सिद्ध करा, दाखवा काय सेगमेंट OR बायसेक्ट्स अँगल MRN ॲज वेल ॲज अँगल MON. तर आपल्याला सिद्ध करायचं आहे हा जो रेषाखंड OR आहे, सेगमेंट OR आहे, हा MRN आणि MON ला बायसेक्ट करत आहे. OR या दोन कोणाचा कोण दुभाजक आहे असं आपल्याला सिद्ध करायचं आहे, असं आपल्याला प्रूफ करायचं आहे. कधी सिद्ध होईल, कधी प्रूफ होईल. OR या अँगलसाठी अँगल बायसेक्टर कोण दुभाजक कधी सिद्ध होईल, जर आपण या ठिकाणी हे दोन करस्पॉन्डिंग अँगल कोणते, हे दोन जर आपण इक्वल दाखवले, समान दाखवले, तरच ना OR या मोठ्या अँगलसाठी कोण दुभाजक होईल, बायसेक्ट होईल. सेम या ठिकाणी या पण अँगलचा तो कोण दुभाजक आहे, या अँगलचा आपण करू, आपोआप या पण दोन अँगलचा तो कोण दुभाजक अँगल बायसेक्टर होऊन जाईल. ठीक आहे. हे दोन करस्पॉन्डिंग अँगल आपल्याला या ठिकाणी इक्वल दाखवायचे आणि हे दोन करस्पॉन्डिंग अँगल आपल्याला इक्वल दाखवायचे, तरच OR या MRN आणि MON अँगलचा अँगल बायसेक्टर कोण दुभाजक होईल. ठीक आहे. आता करस्पॉन्डिंग अँगल इक्वल दाखवायचे कशी, आपल्याला हे दोन ट्रायंगल घ्यावे लागतील. हे दोन ट्रायंगल पहा ना, वर एक ट्रायंगल आहे, खाली एक ट्रायंगल आहे. ते दोन ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रुएंट एकरूप सिद्ध करावं लागतील. एकदा का ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट एकरूप सिद्ध झाले, करस्पॉन्डिंग अँगल आपोआप काय होतील त्या ठिकाणी इक्वल होऊन जातील, एकरूप होऊन जातील, कॉन्ग्रुएंट होऊन जातील. ठीक आहे. आणि आपोआप OR या मोठ्या अँगलचा आणि या पण मोठ्या अँगलचा कोण दुभाजक अँगल बायसेक्टर सिद्ध होईल, जे आपल्याला सिद्ध करायचं आहे. ठीक आहे. खूप सिंपल आहे. म्हणजे करायचं काय, हे दोन ट्रायंगल जे आहेत आपल्याला कॉन्ग्रुएंट आहेत हे सिद्ध करायचे. ठीक आहे. आणि कोणत्या टेस्टनं ते कॉन्ग्रुएंट होतील पहा ना, वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून काढलेल्या स्पर्शिका आहेत ना, हे दोन, या दोन तर इक्वल असतील, आपण असा थिअरम पाहिलाय. नंतर दोन्ही ट्रायंगलमध्ये OR सामायिक आहे, कॉमन आहे. ठीक आहे. आणि दोन्ही ट्रायंगलमध्ये रेडियस आहे, म्हणजे करस्पॉन्डिंग साईड या दोन ट्रायंगलच्या इक्वल आहेत. साईड या टेस्टनं हे दोन ट्रायंगल काय होतील, एकरूप
कॉन्ग्रुएंट होतील आणि करस्पॉन्डिंग अँगल जे आहेत ना हे आपण दाखवलेले या साईननं हे पण काय होतील एकरूप कॉन्ग्रुएंट होतील आणि OR आपोआप कोनदुभाजक बायसेक्ट करेल या दोन्ही अँगलला. ठीक आहे, खूप सिंपल खूप इझी आहे. पहा, गिव्हन टू प्रूव्ह तुम्हाला लिहावं लागेल जे काही दिलं आहे तुमच्या क्वेश्चनमध्ये. ज्यावेळेस तुम्हाला सिद्ध करा प्रूफ करा येईल त्यावेळेस तुम्हाला गिव्हन लिहावं लागेल, टू प्रूव्ह लिहावं लागेल. प्रूफ म्हणजे हे साध्य हे पक्ष, हे साध्य आणि हे सिद्धता. ठीक आहे, तुम्हाला प्रश्नामध्येच आहे, हे काय मी नवीन लिहिलेलं नाही आहे, तुम्ही त्या ठिकाणी पाहून लिहू शकता. ओके, मी डायरेक्ट आन्सरवरती येतो. पहा, दोन ट्रायंगल घेतो मी आता. प्रूफ इन ट्रायंगल OMR, ठीक आहे, अँड खालचा कोणता आहे ONR, अँड ट्रायंगल ONR. ठीक आहे, दोन ट्रायंगल घेतले. ओके, नेक्स्ट लिहा मग सेगमेंट RM, कॉन्ग्रुएंट सेगमेंट RN. ठीक आहे, या ठिकाणी मराठीवाले विद्यार्थी लिहितील रेषाखंड RM, एकरूप रेषाखंड RN. कशामुळे आपण एकरूप का दाखवलं याचं रिझन तुम्हाला द्यावं लागेल. काय आहे, टँजेंट सेगमेंट थिअरम, टँजेंट सेगमेंट थिअरम, स्पर्शिका खंडाचे प्रमेय असं लिहा मराठीवाले. आपण पाहिलेलं आहे, वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळावरती काढलेल्या स्पर्शिका खंडाची लांबी समान असते. ठीक आहे, हा आपण टँजेंट सेगमेंट थिअरम पाहिलेला आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. नेक्स्ट पहा आणखीन काय, त्या दोन ट्रायंगलमध्ये काय करस्पॉन्डिंग इक्वल. पहा रेडियस. ठीक आहे, काय होईल OM कॉन्ग्रुएंट कोण आहे, OMला ON असेल ना, ON. याच रिझन काय येईल, याच रिझन येईल रेडियाय ऑफ सेम सर्कल, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असेल या मराठीवाले. आणखीन OR, दोन्हीही ट्रायंगलमध्ये OR कॉमन आहे, सामायिक आहे. OR कॉन्ग्रुएंट OR. ठीक आहे, याचं रिझन काय येईल, कॉमन साईड, सामायिक बाजू. ठीक आहे, सामायिक बाजू असेल या मराठीवाले, कॉमन साईड. बस. ठीक आहे, दोन ट्रायंगलमध्ये करस्पॉन्डिंग तीन साईड जरी आपण इक्वल दाखवल्या तरी ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट एकरूप असतात. ठीक आहे, देअरफोर ट्रायंगल OMR हा एकरूप होईल, कॉन्ग्रुएंट होईल ट्रायंगल ONR सोबत. साईड टेस्ट असेल या, बाय साईड टेस्ट. हे एकदा का दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले, करस्पॉन्डिंग अँगल आपोआप कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे या MROला हा NRO असेल. ठीक आहे, आणि MORला NOR असेल. आणि हेच आपल्याला इनडायरेक्ट प्रूफ करायचं होतं. आपोआप OR या कोणासाठी आणि या कोणासाठी कोण दुभाजकाचं काम करेल. ठीक आहे, या मग देअरफोर अँगल MRO कॉन्ग्रुएंट होईल, एकरूप होईल कुणाला, NROला, अँगल NROला. आणखीन काय, अँगल MOR अँड अँगल MOR हा कॉन्ग्रुएंट होईल, एकरूप होईल NORला, अँगल NORला. ठीक आहे, याचं रिझन काय येईल, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, एकरूप त्रिकोणाचे संगत कोन असं लिहा. ठीक आहे, आणि हेच आपल्याला इनडायरेक्ट प्रूफ करायचं होतं. म्हणजे OR या कोणासाठी म्हणजे MRN साठी आणि MON साठी कोण दुभाजकाचं काम करेल, आपोआप OR या दोन अँगलला बायसेक्ट करेल. ठीक आहे, देअरफोर सेगमेंट OR काय आहे, बायसेक्ट्स अँगल MRN, बायसेक्ट्स अँगल MRN अँड अँगल MON. ठीक आहे, अशा प्रकारे जे आपल्याला प्रूफ करण्यासाठी सांगितलेलं होतं आपण इझिली प्रूफ केलेलं आहे. या ठिकाणी मराठीवाले विद्यार्थी लिहा, म्हणून रेख OR हा कोन MRN आणि कोन MONचा कोन दुभाजक असेल. अशा प्रकारे खूप इझिली हे तुम्ही प्रूफ करू शकता. ठीक आहे, ज्या काही बेसिक गोष्टी आहेत या तुम्हाला फक्त माहिती असणं आवश्यक आहे. ट्रायंगल कधी एकरूप दाखवायचे, काय विचारले, काय करता येईल. ठीक आहे, जे विद्यार्थी प्रॉपरली करतील त्यांना या सगळ्या गोष्टी इझिली जातील.
ओके, आय होप हे तुम्हाला समजलं असेल. लिहून घ्या. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. चला तर मग आता आपण आपल्या प्रॅक्टिस सेटमधला लास्ट बट नॉट द लिस्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. क्वेश्चन नंबर 4. ठीक आहे, खूप सिम्पल, खूप इझी आहे. पहा काय, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टेंजेंट्स ऑफ अ सर्कल हॅव्हिंग रेडियस 4.5 सेंटीमीटर. जस्टिफाय युअर आन्सर. ठीक आहे, 4.5 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळावर दोन स्पर्शिका एकमेकांना समांतर आहेत, तर त्या दोन स्पर्शिकेमधलं अंतर काय आहे ते सांगा. ठीक आहे, आणखीन तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर होईल. या ठिकाणी पहा, मी फिगर आकृती काढलेली आहे. हे सर्कल आहे, ज्या सर्कलमध्ये रेडियस त्रिज्या 4.5 सेंटीमीटर आहे आणि AM आणि BN या दोन टँजेंट्स आहेत, स्पर्शिका आहेत, एकमेकांना समांतर आहेत. ठीक आहे, तर या दोन स्पर्शिकेमधलं अंतर म्हणजे MN आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, खूप सिम्पल, खूप इझी आहे. या ठिकाणी फक्त एक थेरम, एक प्रमेय आपल्याला अप्लाय करायचा आहे, जो की तुमच्या पुस्तकात नाही आहे पण तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे, काय आहे प्रमेय? व्हेन टू टँजेंट्स आर पॅरलल देन दॅट टू टँजेंट्स लाईज ऑन एंड पॉईंट ऑफ डायमीटर. ठीक आहे, जेव्हा दोन स्पर्शिका एकमेकांना समांतर असतात तेव्हा त्या दोन स्पर्शिका व्यासाच्या अंत्यबिंदूवर असतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे MN आहे व्यास. ठीक आहे, म्हणजे MN जो व्यास आहे त्या व्यासाची लांबी आपल्याला सांगायची, म्हणजेच आपोआप त्या दोन स्पर्शिकेमधलं जे अंतर आहे ते आपलं येऊन जाईल. ठीक आहे, रेडियस आपल्याकडे आहे. आपल्याला माहिती आहे रेडियस आणि व्यास यामध्ये काय संबंध असतो? व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. ठीक आहे, आणि अशा प्रकारे आपला आन्सर येऊन जाईल. खूप सिम्पल, खूप इझी आहे. फक्त एक थेरम प्रमेय आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे, बस हे आपला आन्सर येऊन जाईल. ठीक आहे, लिहा. O is the center of given circle. ठीक आहे, O हा दिलेल्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, असं लिहा मराठीवाले. नेक्स्ट, टँजेंट्स पॅरलल आहेत, समांतर आहेत, आपल्याला दिलेलं आहे. लिहा. टँजेंट AM पॅरलल टँजेंट कोणती? या ठिकाणी BN. स्पर्शिका AM समांतर स्पर्शिका BN असं लिहा मराठीवाली. ठीक आहे, दोन टँजेंट्स जर पॅरलल असतील, समांतर असतील, तर त्या दोन टँजेंट्स डायमीटरच्या एंड पॉईंटवर असतात, असा या ठिकाणी आपल्याला थेरम लिहायचा आहे. म्हणजे हे डायमीटरची लांबी आपल्याला काढायची आहे. आपोआप आपला आन्सर येऊन जाईल, त्या दोन स्पर्शिकेमधलं अंतर येऊन जाईल. ठीक आहे, लिहा. When therefore when two tangents are parallel then that two tangents lies on end point of diameter. ठीक आहे, म्हणजे त्या दोन टँजेंट डायमीटरच्या एंड पॉईंटला आहेत, म्हणजे डायमीटर आहे. ठीक आहे, म्हणजे डायमीटरची लांबी आपल्याला काढायची आहे, आपला आन्सर येऊन जाईल. या ठिकाणी मराठीवाले विद्यार्थी काय लिहितील? जेव्हा दोन स्पर्शिका एकमेकांना समांतर असतात, तेव्हा त्या दोन स्पर्शिका व्यासाच्या अंत्यबिंदूवर असतात. ठीक आहे, असं लिहा. ओके, म्हणजे हा व्यास आहे, MN व्यास आहे. देअरफॉर diameter is equal to 2 into radius. व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या. ठीक आहे, 2 गुणिले रेडियस किती आहे? 4.5. हे घेतील मग हे येईल 9 सेंटीमीटर. ठीक आहे, अशा प्रकारे खूप इझिली, फक्त हे थेरमचं स्टेटमेंट माहिती असणं आवश्यक आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा, आजपासून या टाईपचा क्वेश्चन जर आला, जर तुम्हाला दोन स्पर्शिका समांतर दिल्या, तर हे तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करून इझिली त्या दोन स्पर्शिकेमधला अंतर, डिस्टन्स फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, शेवटी आन्सर लिहा. देअरफॉर द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल tangents आर 9 सेंटीमीटर. ठीक आहे, दिलेल्या दोन समांतर स्पर्शिकेमधलं अंतर 9 सेंटीमीटर आहे. ठीक आहे, अशा प्रकारे खूप इझिली आणि खूप सोप्या वेमध्ये तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. अशा प्रकारे आपला हा जो फर्स्ट प्रॅक्टिस सेट आहे या टॉपिकमधला, तो या ठिकाणी संपलेला आहे.
आणि तुम्हाला समजलं असेल खूप सिम्पल खूप इझी होता. जे काही थेरम किंवा थेरमचे कॉन्व्हर्स किंवा जे पण आपण काही गुणधर्म प्रॉपर्टीज स्टडी केल्या त्याच्यावरच हा पूर्ण डिपेंड होता. खूप सिम्पल खूप इझी आहे. सगळं काही सोपं असतं, इझी असतं. जे विद्यार्थी प्रॉपरली स्टडी करतील त्यांना या सगळ्या गोष्टी इझी आणि सोपे वाटतील. ठीक आहे. आता नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण याच्या पुढे जे काही पॉईंट आहेत ते आपण डिस्कस करू, त्याची स्टडी करूयात. ठीक आहे. थँक्यू.